Good morning, students. In the last period, we have started the new lesson of 10th standard, and that is 1.4. And the name of that lesson is Be Smart. And in the beginning lines that we have studied, in the last period, we have told you to give the line numbers of that text because it will be easy for us to explain. Again, it will be easy to you and me also to explain, to say. Now, in the last period, we have seen first 4 lines. And having those lines, there is one question for A2. And the name of that question is Required Qualities to be a Champion. तर काल आपण एक 4-5 ओळी पाहिलेल्या होत्या. तर त्या ओळीमध्ये आपण एक A2 मधला प्रश्न पाहिलेला होता. म्हणजे तो 2 मार्कासाठी असतो पॅसेज. कंप्लीट द वेब, कंप्लीट द डायग्राम, किंवा आणखीन कुठल्या पद्धतीने तुम्हाला तो प्रश्न विचारला. एखाद्याला चॅम्पियन व्हायचं असेल तर त्याच्याकडे कोणते गुण असायला पाहिजे. चॅम्पियनचा अर्थ आपण कालच पाहिजे. कुठल्याही खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, विजेता, एखाद्या बक्षिसास पात्र असलेला, किंवा दुसरा अर्थ त्याचा असा आहे कैवारीची बाजू घेऊन लढणारा, अशालाही आपण चॅम्पियन म्हणतो. चॅम्पियन जर व्हायचं असेल तुम्हाला तर तुमच्याकडं कोणकोणते गुण असायला पाहिजे. तर त्यामध्ये नंबर 1 आहे डिझायर, ड्रीम, विजन, स्किल आणि विल. तर चला मग आपण बघूया. लाईन नंबर 4 मध्ये या तुम्ही सर्वांनी बघा. लाईन नंबर 4. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. आपल्याकडं जी विल आहे, विल म्हणजे इच्छाशक्ती, प्रखर इच्छाशक्ती, विल पॉवर म्हणतो आपण. नथिंग इज इम्पॉसिबल टू द विलिंग पॉवर. प्रखर इच्छाशक्तीसमोर कोणतीही गोष्ट जगातली अशक्य नसते. म्हणून आपण आपल्याकडं जे स्किल आहे, जे कौशल्य आहे, त्याच्याही पेक्षा आपल्याकडं विल पॉवर किती आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याकडची जी काही प्रखर इच्छाशक्ती आहे, ती प्रखर इच्छाशक्ती सर्वाधिक महत्त्वाची असते जर आपल्याला यशाच्या अधिक जवळ जायचं असेल तर. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राइव्स इन द सेम मॅनर. आणि जगभरातली तुम्ही उदाहरणं घ्या. जगभरातले जे व्यावसायिक लोक झालेले आहेत, त्यांना जे यश मिळालेलं आहे, त्यांची जी भरभराट झालेली आहे, ती भरभराट, त्यांना मिळालेलं यश या वरील गुणांमुळेच मिळालेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडं विजन होती, त्यांच्याकडं डिझायर होती, त्यांच्याकडं ड्रीम होतं, त्यांच्याकडं स्किल होतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडं विल पॉवर जास्त होती. त्यांच्याकडं असलेली खूप मोठी जी त्यांची इच्छाशक्ती होती, त्याच्या जोरावरती आज जगात आपणाला असंख्य लोक, असंख्य व्यावसायिक ज्यांची भरभराट झाली आहे, ज्यांना यश मिळालं, ते लोक आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही कुठल्याही जगातल्या सामान्यातून असामान्य झालेली जी माणसं आहेत त्यांची उदाहरणं घेऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विल पॉवर असल्यानंतर, प्रखर इच्छाशक्ती असल्यानंतर आपण यशाकडे जातो. बाकीच्या गोष्टी तिथं जाऊ नये. म्हणून आपल्याकडे विल पॉवर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. प्रत्येकाकडं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाकडं त्याचं नैसर्गिक टॅलेंट, त्याची नैसर्गिक बुद्धिमत्ता असतेच. कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये तो बुद्धिमान असतोच. जे काही वेगवेगळे क्षेत्र आहेत, आपल्याकडे जे काही मेंदूचे वेगवेगळे 7-8 कप्पे आहेत, त्याच्यामधला तो कुठला ना कुठला कप्पा त्याचा उघडलेला असतोच. भले तो एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये कच्चा असेल, पण इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये तो पुढे असतो. याचा अर्थ असा की परमेश्वराने प्रत्येकाला टॅलेंट दिलेलं आहे, आणि ते नैसर्गिक टॅलेंट प्रत्येकामध्ये आहे. ईच अँड एव्हरी पर्सन, ईच अँड एव्हरी क्रिएचर ऑन दिस अर्थ हॅव अ नॅचरल टॅलेंट. गॉड अल्मायटी हॅज गिवन ऑल दीज टू ऑल ऑफ अस. प्रत्येकाला हे दिलेलं आहे, आणि त्यामुळं आपण प्रत्येकाने त्याचा फक्त उपयोग करायचा आहे. फक्त आपण त्याचा उपयोग करत नाही, इथंच आपलं चुकतं. म्हणून वी ऑल हॅव अ नॅचरल टॅलेंट.
या ठिकाणी एक शब्द आहे नॅचरल. नॅचरल म्हणजे निसर्गतः नैसर्गिक. मूळ शब्द आहे नेचर, त्याच्यापासून नॅचरल. नॅचरलला विरुद्धार्थी शब्द काय? नॅचरल म्हणजे नैसर्गिक, आणि त्याला विरुद्धार्थी कृत्रिम, आर्टिफिशियल, मॅनमेड असं आपण त्याला म्हणतो. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. जर देवाने दिलेल्या संपूर्ण क्षमतांचा आपण उपयोग करून घेतला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार म्हणजे होणारच. If you want to be successful in our life, if you want to achieve your goal in life, you have to use the natural talents, the natural abilities which are given by the God to us. By using that natural abilities, that God-given abilities, we can be successful person in our life. देवाने दिलेल्या क्षमता यांचा पुरेपूर वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. देवाने आपल्याला 2 हात दिले, 2 पाय दिले, हे संपूर्ण शरीर दिलंय, एक डोकं दिलंय, 2 डोळे दिले, 2 कान दिले, त्या डोक्यामध्ये एक मेंदू आहे. ऑल दीज ॲबिलिटीज आर गिवन बाय द गॉड. वी हॅव टू यूज देम प्रॉपरली. वी हॅव टू यूज देम बाय गोईंग बियॉन्ड द कपॅसिटी. स्टील देन वी कॅन गेट सक्सेस. स्टील देन वी कॅन अचीव आवर गोल. परंतु बरीच माणसं काहीच न करता फक्त दैव, नशीब याच्यावर अवलंबून राहतात आणि आम्हाला ते जमलं नाही असं म्हणतात. म्हणून देव, दैव, नशीब याच्यावर अवलंबून राहणारा कुठलाही माणूस जगामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. यूज ऑल द ॲबिलिटीज विच आर गिवन बाय द गॉड. देवाने दिलेल्या पूर्ण क्षमतांचा तुम्ही वापर करा, तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वी होणारच. इथं एक फ्रेज आहे, लाईन नंबर 7 मध्ये बघा सर्वांनी. फ्रेज आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये विचारलं होतं. टू सेट द गोल. टू सेट द गोल म्हणजे ध्येय निश्चिती करणे, ध्येय ठरवणे. टू सेट द गोल. फ्रेज अंडरलाईन करा. वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आणि जर आपण संपूर्ण क्षमतांचा वापर केला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळवू शकतो. सक्सेस लाईन नंबर 8 मध्ये बघा. सक्सेस म्हणजे यश. सक्सेसला विरुद्धार्थी शब्द लिव्हर, यश. सक्सेस हा शब्द नाऊन आहे, याचा ॲडजेक्टिव्ह करा सक्सेसफुल, याचं क्रियापद करा सक्सीड. सक्सीड. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव दॅम. जोपर्यंत आपण आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी कुठलेही प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपणाला आपलं ध्येय मिळत नाही. लक्षात ठेवा. पहिल्यांदा इनिशियली यू हॅव टू डिसाईड युअर गोल. पहिल्यांदा तुम्हाला तुमचं ध्येय ठरवायचं आहे आणि ते ध्येय ठरवल्यानंतर ना ते मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रयत्न करायचे. आणि मग जर तुम्ही प्रयत्न केले नाही तर तुम्हाला तुमचं ध्येय मिळणार नाही. कुठलीही हालचाल, कुठलीही धडपड जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला तुमचं ध्येय मिळणार नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे कोणतं ध्येय तुम्ही ठरवले ते जर प्राप्त करायचं असेल, ते जर मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला धडपडावं लागेल, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. ॲट फर्स्ट यू हॅव टू डिसाईड युअर गोल, देन यू हॅव टू स्ट्रगल, देन यू हॅव टू मेक मेनी एफर्ट्स टू अचीव दॅम. प्रयत्न भरपूर करावे लागतील तरच तुम्ही तुमचं ध्येय मिळवू शकाल. आता या ठिकाणी बघा. We shall not achieve our goals if we do not take actions to achieve them. 1000 मैलाचा प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर पहिलं पाऊल टाकावंच लागेल, तरच तो प्रवास पूर्ण होणार आहे. ध्येय सुरुवातीला अवघड वाटतात, ध्येय सुरुवातीला मिळत नाही असं वाटतं, परंतु ज्यावेळेला आपण त्याच्यावरून चालायला लागू, ते प्राप्त करण्यासाठी ते आपण पुढं जायला लागू, त्यावेळेला एक एक पाऊल आपण त्याच्याकडे चाललेलो असतो. म्हणून चालणं बंद करू नका, प्रयत्न बंद करू नका. एक दिवस तुम्हाला तुमचं ध्येय मिळेल. आता या ठिकाणी जे मी तुम्हाला सांगतो त्या वाक्याला अंडरलाईन करा. लाईन नंबर 8 आणि 9 मी वाचतो ते वाक्य तुम्ही अंडरलाईन करा. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन्स टू अचीव दॅम.
या वाक्यामध्ये आपल्याला A4 मधला ग्रामर मधला प्रश्न विचारला जाईल. अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज अँड नेम इट. म्हणजे एका गौण वाक्याला अधोरेखित करा आणि त्याचा प्रकार किंवा त्याचं नाव सांगा. या ठिकाणी इफ आलेलं आहे बघा. इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. इथपासून पुढे त्या वाक्याला अधोरेखित करा. आणि इफ आणि अनलेस म्हणजे हे कंडिशनल क्लॉज आहे, हे अटदर्शक सेंटेन्स आहे, अट दर्शवणार आहे. जर तुम्ही असं केलं तर ते होणार आहे. जर अभ्यास केला तर पास होणार आहे. जर वेगात चाललात तर तुम्हाला रेल्वे सापडणार. जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क्स पडणार आहे. जर तर इफ आणि अनलेस कंडिशनल क्लॉज असं म्हणतो तर तुम्हाला अंडरलाईन द क्लॉज अँड नेम इट असा प्रश्न विचारला जाईल. त्यामध्येच पुन्हा एकदा बघा, वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स. या वाक्यामध्ये तुम्हाला काळ सांगता येतो का बघा. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स. या ठिकाणी शॅल आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स आहे. आणि वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. याही वाक्यात बघा, इथं डू नॉट आहे. डू नॉट आणि डज नॉट ही दोन सहाय्यकारी क्रियापद कोणत्या काळाचे आहेत? सिंपल प्रेझेंट टेन्सचे आहेत. म्हणून या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता लाईन नंबर 9 मध्ये बघा, अचीव हा शब्द आहे. अचीव म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे. अचीवला समानार्थी शब्द टू गेट, टू गेन आणि त्याचं नाव काय होतं? अचिव्हमेंट. आता पुढच्या वेळी लाईन नंबर 10 बघा सर्व. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. कुठलंही ध्येय ठरवत असताना त्याच्याकडं किंवा त्यासाठी आपल्याकडं पुढील गुण असणं आवश्यक असतं. त्यातला पहिला अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. पहिला गुण कोणता? सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. आपल्याला कल्पकतेची समज असायला पाहिजे. कल्पकतेची समज. आणि दुसरा गुण कुठला असायला पाहिजे आपल्याकडं? अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ्स. आणि आपण ज्या ध्येयपथावरती चाललेलो आहोत त्याला उजळण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे. दिस 2 क्वालिटीज वी मस्ट हॅव. हे 2 गुण आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं. इथंही आपल्याला 2 मार्काचा पॅसेजवरचा A2 प्रश्न विचारला जाईल. द 2 क्वालिटीज, 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स फॉर सेटिंग गोल्स असं दिलं आणि कम्प्लीट द डायग्राम असं जर विचारलं तर तुम्हाला हे 2 लिहावे लागतील. कोणते 2 लिहावे लागतील? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी फर्स्ट वन अँड द सेकंड वन अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. या ठिकाणी डाव्या बाजूला मार्जिनमध्ये बघा इल्युमिनेट शब्द दिला आहे. एनलाइटन, प्रज्वलित करणे असा अर्थ होतो त्याचा. त्यानंतर पुढे अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ्स goals put one at the helm of life, pursuing them acknowledges a better future situation. ज्यावेळेला आपण एखादं ध्येय ठरवतो, ध्येय ठरवल्यानंतर मग ते प्राप्त करण्यासाठी आपण त्याचा पाठलाग करतो म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करतो, त्याच वेळेला आपलं भविष्यकाळ उज्ज्वल होऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणून पहिल्यांदा आपण आपलं ध्येय ठरवायचं, त्यानंतर ते मिळवण्यासाठी आपण त्याचा पाठलाग करायचा आहे, ते मिळवण्यासाठी आपल्याला त्यासाठी प्रयत्न करायचे. आणि जर तुम्ही हे केलं तरच तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल. आपण आज काय करतो याच्यावर आपलं भविष्यकाळ अवलंबून असतो. वर्तमान काळ आपल्या भविष्याला जन्म घालत असतो. वर्तमान काळात तुम्ही जर काही चांगलं केलं तर तुमचा भविष्यकाळ चांगला असतो. भूतकाळात तुम्ही जे काही केलं त्याच्यावरती आपला वर्तमान काळ डिपेंड असतो. म्हणून तुमचा जर भविष्यकाळ तुम्हाला चांगला करायचं असेल तर तुम्ही तुमचं ध्येय ठरवून त्यासाठी ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, तरच आपला भविष्यकाळ निश्चितपणाने चांगला असेल. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. जर तुम्ही ध्येय ठरवलं तर तुमची जीवनरूपी नौका एका विशिष्ट दिशेने जाईल, एका प्रॉपर चॅनलने जाईल. आणि जर तुम्ही ध्येय न ठरवता जगायला लागलात तर एखाद्या महासागरामध्ये भरकटलेल्या नौकेसारखं तुमच्या आयुष्याची गती होईल. म्हणून ध्येय किती महत्त्वाचं आहे.
आपणाला काय करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जर प्रयत्न करत राहिलो तर निश्चित आपल्या जीवनाला एक विशिष्ट दिशा, एक विशिष्ट मार्ग सापडेल. आणि जर आपण आपलं ध्येय न ठरवता जगायला लागलो तर एखाद्या महासागरात भरकटलेल्या नौकेसारखी आपल्या आयुष्याची अवस्था होईल. म्हणून आपल्या आयुष्यरूपी नौका एका विशिष्ट ध्येयानं जर तुम्हाला पाठवायची असेल किंवा न्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमचं ध्येय ठरवणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्या आयुष्यात ध्येयाला जास्त महत्त्व आहे, टार्गेटला जास्त महत्त्व आहे, गोलला जास्त महत्त्व आहे. विदाउट एनी गोल व्हॉट विल बी युअर कंडिशन. तुमची अवस्था काय होईल तर एखाद्या भरकटलेल्या नौकेसारखी होईल की ज्याला काहीच सापडणार नाही. ना धड त्याला किनारा सापडेल ना त्याला कुठलं हरभर म्हणजे मनभर सापडेल. तसंच आपल्या आयुष्याचं पण होऊन जाईल. म्हणून आपल्या आयुष्यात जर आपणाला भरकटायचं नसेल तर आपले ध्येय, आपलं टार्गेट आपल्या समोर असणं गरजेचं आहे. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. कुठलंही ध्येय ठेवायला सोपं वाटतं. 5वी 6वीमध्ये मुलं असताना त्यांचे आई वडील, त्यांचे शिक्षक त्यांना विचारत असतात, तुला काय व्हायचं, तुला मोठं झाल्यानंतर काय बनायचं आहे. तोही कुठलाच मागचा पुढचा विचार न करता सरळ सांगून टाकतो, मला IAS व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला IIT करायचं आहे, सांगून टाकतो. कुठलंही ध्येय बोलायला सोपं वाटतं, कुठलंही ध्येय बोलून जायला सोपं वाटतं, पण त्याच्यासाठी लागणारे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न करायला मात्र जड जातं आणि इथंच आपण चुकतो. म्हणून सेटिंग गोल्स मे अपियर इझी. सांगायला किंवा कल्पकतेनं म्हणायला सोपं जातं, सेट करायला सोपं वाटतं, परंतु तसं जगायला मात्र खूप अवघड जातं. बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. परंतु काहींना खरोखरच हे अत्यंत आव्हानात्मक असतं. तसं जगणं हे आव्हानात्मक असतं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन दी अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. अनेक लोक आपण ठरवलेल्या ध्येयामध्ये आपण अपयशी होऊ म्हणून ध्येयच ठरवत नाही. आपलं ध्येय आपल्याला मिळेल का नाही याच्या अपयशाच्या भीतीपोटी अनेक लोक ध्येयच ठरवत नाही. आणि ही तर सर्वात मोठी रिस्क आहे. आयुष्यातली किंवा जगातली सर्वात मोठी रिस्क कोणती आहे? द बिगेस्ट रिस्क इन लाईफ नॉट टू टेक रिस्क इन लाईफ. बघा काय आवडीचा होतो. द बिगेस्ट रिस्क इन लाईफ इज नॉट टू टेक रिस्क इन लाईफ. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी रिस्क ही आहे की कोणतीच रिस्क न घेणं. काही माणसं असं जगतात, कुठलंच ध्येय ठेवत नाहीत का तर अपयश येईल. अपयशाच्या भीतीपोटी ही माणसं आयुष्यात कुठलंच ध्येय ठेवत नाहीत आणि हीच मोठी सर्वात रिस्क आहे, हीच मोठी सर्वात आपला मोठा धोका आहे. आणि बरीच माणसं समाजातली अशी असतात की ती आपल्याला याच्यामध्ये अपयश येईल म्हणून ते कुठलं ध्येयच ठेवत नाही आणि इथंच त्यांचं चुकतं. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. परंतु प्रत्येक व्यक्तीला काही जरी झालं तरी आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे हे एकदा तरी ठरवावंच लागेल. दिशाहीन भटकंती चालणार नाही. जन्मापासून नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत आपल्याला आपल्या आयुष्यातल्या वाटेवरती चालत असताना कुठलं ना कुठलं टार्गेट, कुठलं ना कुठलं ध्येय असलंच पाहिजे, तरच आपलं जीवन आनंदी होईल. नाही तर निरस आणि कंटाळवाणं जीवन आपल्याला जगावं लागेल. टार्गेट नसलेली माणसं अशा पद्धतीने असतात. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ध्येय प्राप्त करायचं असेल, ध्येय मिळवायचं असेल, तर तज्ज्ञ लोकांनी, हुशार लोकांनी, अनुभवी लोकांनी त्यासाठी काही स्टेप्स रेकमेंड केलेले आहेत. काही गोष्टी, काही पायऱ्या आपल्यासाठी त्यांनी दिलेल्या आहेत की तुमचं जर ध्येय तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला या 5 स्टेप्स तुम्हाला तुमच्या आयुष्यात फॉलो कराव्या लागतील. त्या 5 स्टेप्स त्यांनी रेकमेंड केल्या, त्याची शिफारस केली आहे, त्यांनी ते सांगितलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी लाईन नंबर 20 मध्ये बघा, रेकमेंड, शिफारस करणे असा त्याचा अर्थ होतो. रेकमेंडेशन हे त्याचं नाव नाही. रेकमेंडेशन. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग that helps people reach success.
तर इथं स्मार्ट हा शब्द, आपल्या धड्याचं नाव सुद्धा बी स्मार्ट असं आहे. मग आता या ठिकाणी बघा, स्मार्ट SMART. आपण धडा शिकण्याच्या अगोदर ॲक्रोस्टिक शिकलो बघा, बरोबर? ॲक्रोस्टिक शिकलो. मग त्याच्याच बेसवरती आता यस म्हणजे काय, त्यानंतरनं यम म्हणजे काय, त्यानंतरनं ए म्हणजे काय, त्यानंतरनं आर म्हणजे काय, आणि त्यानंतरनं टी म्हणजे काय, हे जे सांगितलेलं आहे या स्टेप्स तज्ज्ञ लोकांनी, हुशार लोकांनी, अनुभवी लोकांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तुम्ही या 5 स्टेप्स फॉलो करायला पाहिजे. मग त्यातलं यस मीन्स व्हॉट? स्पेसिफिक. यम मीन्स मेजरेबल. A means achievable. R means realistic. T stands for time bound. All these are the steps which are recommended by the experts to achieve the goal in our life. If you want to be successful in our life, you must follow these 5 steps. And these 5 steps mean SMART. S stands for specific, M stands for measurable, A achievable, R realistic, and T time bound. You have to follow these steps if you want to be successful in our life. आणि हे एक्सपर्ट लोकांनी एक विचार पद्धती यशाकडे जाण्याची मांडलेली आहे, आणि ती विचार पद्धती आपणाला या धड्यामधून शिकायची आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक. यम स्टँड्स फॉर मेजरेबल. A stands for achievable. R stands for realistic, and T stands for time bound. अशा पद्धतीनं आपलं ध्येय असलं पाहिजे. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट गोल जर तुमचं असेल, स्मार्ट गोल जर तुम्हाला अचीव करायचं असेल, तर त्यासाठीची काही मार्गदर्शक तत्व, मार्गदर्शक सूचना या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. स्पेसिफिक रुब्रिक, मार्गदर्शक तत्व किंवा सूचना. तर त्यातलं पहिलं आहे स्पेसिफिक. SPECIFIC. पहिलं भाग स्पेसिफिक. आपण त्यातलं पहिलं घेऊया, स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे निश्चित, विशिष्ट, मोघम नको काही. स्पेसिफिक involves identifying a specific area for improvement. जर आपलं ध्येय निश्चित असेल तर आपल्याला सुधारणा करण्यासाठी एका विशिष्ट, एका ठराविक किंवा निश्चित अशा एरियावरती फोकस करावा लागेल. आणि जर आपलं ध्येय निश्चित नसेल तर एका विशिष्ट एरियावरती, एका ठराविक एरियावरती जर आपण नाही फोकस केलं तर आपल्यामध्ये सुधारणा होणार नाही. म्हणून विशिष्ट एका याच्यावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे. विशिष्ट निश्चित अशा एरियावरती आपल्याला फोकस करावं लागेल जर आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायचं असेल. इम्प्रूव्हमेंट, सुधारणा हा शब्द नाऊन आहे. इम्प्रूव्हमेंटचं तुम्हाला वर्ब करा असं जर विचारलं तर त्याचं वर्ब होतं इम्प्रूव्ह. त्याचं वर्ब काय होतं? इम्प्रूव्ह. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जितका तुमचा एरिया, जितका तुमचं गोल, ध्येय ठराविक असेल, तितकी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जास्त प्रगती करता येते, तितकं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्या जवळ जाता येतं. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि मग आपल्याला त्याचे काही मापदंड लावता येतील, त्याच्या मदतीनं आपल्याला पुढं जाता येईल. फॉर एक्झाम्पल दिलं त्यांनी यासाठी, स्पेसिफिक हा गुण तुमच्यामध्ये आणण्यासाठी. If it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? समजा तुम्हाला एखादं घर बांधायचं आहे, तर ते घर बांधण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे
त्यासाठी तुमच्या कॅपॅसिटीज काय असणार आहे, त्याच्यासाठी तुमच्या रिक्वायरमेंट काय असणार आहे, ते किती कालावधीपर्यंत चालणार आहे, त्यासाठी लागणारं मटेरियल काय आहे, त्यासाठी लागणारं तुमचं बजेट काय असणार आहे, या सर्व गोष्टी तुमच्याकडं पहिल्यांदा त्याचा अंदाज असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ते काम करत असताना सुरळीत चालेल किंवा तुम्हाला ते व्यवस्थित पार पाडता येईल. म्हणून तुमचं ध्येय हे स्पेसिफिक असायला पाहिजे किंवा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देताना, त्याच्यावरती फोकस करताना त्याचा निश्चित एरिया कोणता आहे याच्यावरती फोकस केलं पाहिजे. राहिलेले जे काही घटक आहेत त्यामध्ये आपलं स्पेसिफिक हा भाग सुधार झालेला आहे. आता राहिलेलं मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये